नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अनंत सर तुम्हा सर्वांचं या व्हिडिओमध्ये सरचे स्वागत करतो। तुम्ही पाहत आहात अनंत सर मॅथ हे यूट्यूब चॅनल। आज आपण एनएमएसच्या दृष्टीने जे महत्त्वाचे प्रश्न आहेत, आपण 10 प्रश्न निवडलेले आहेत। ते 10 प्रश्न मी तुम्हाला स्पष्टीकरणासह सांगणार आहे आणि 100% ते प्रश्न परीक्षेत येण्याची दाट शक्यता आहे किंवा त्याच्यावरच डिपेंड परीक्षेत प्रश्न येण्याची दाट शक्यता आहे। तर ते प्रश्न कोणते आहेत मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो। आपण सर्व प्रश्न स्पष्टीकरणासह सोडवणार आहोत। तर पहिलाच प्रश्न आपण पाहणार आहोत, एका संख्येचे 25% बरोबर 50 असेल तर ती संख्या कोणती। याचं स्पष्टीकरण खूप सुंदर आहे बाळांनो। बघा, याचं स्पष्टीकरण सोडवताना 50 छेदस्थानी 25 घ्या आणि गुणवले 100 घ्या। आता आपण 100 का घेतले, टक्केवारी दिल्यामुळे। 25 ने 100 ला भाग जातो, 25 एक 25, 25 चोक 100 म्हणजे 50 गुणवले 4। जर तुम्ही 50 गुणवले 4 केलं तर 5 चोक 20 म्हणजे 200 उत्तर येणार आहे। पर्याय क्रमांक तिसरा सी। तुमचं सुद्धा 200 उत्तर आले का, मला एकदा कमेंट करून नक्की सांगा। पुढल्या प्रश्नाकडे वळूया आपण, व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन कडे। क्वेश्चन नंबर दुसरा दिलाय बघा तुम्हाला, मी दाखवण्याचा प्रयत्न करतो। हा क्वेश्चन नंबर दुसरा आहे तुमचा। याचं सुद्धा आपण खूप सुंदर असं स्पष्टीकरण काढणार आहोत। एका त्रिकोणाचे बघा, एका त्रिकोणाचे कोन 2 जसे 3 जसे 4 या प्रमाणात आहेत। सर्वात मोठा कोन किती, सर्वात मोठा कोन किती अंशाचा आहे हे काढायचे। सुंदर ट्रिक सांगतो तुम्हाला, काहीच नाही। 2 + 3 + 4 घ्या। या सगळ्यांची जर बेरीज केली तर तुम्हाला 9 भेटेल। आता आपल्याला माहिती आहे त्रिकोणांच्या तिन्ही कोनांच्या मापांची बेरीज 180 असते, म्हणजे 180 भागिले 9 करा। हे 180 कुठून आलं, त्रिकोणाच्या तिन्ही कोनांच्या मापांची बेरीज किती असते, 180। जर तुम्ही 180 ला 9 ने भागलं, 9 1 9, 9 2 18, 0 ला 0, 20 उत्तर आलं। आलेले 20 काय करायचे, बघा एक मिनिट, आलेले 20 हा आलेल्या 20 ला ह्या 4 ने गुणायचंय। आलेल्या 20 ला किती ने गुणायचंय, ह्या 4 ने, कारण की आपल्याला सर्वात मोठा कोन काढायला सांगितलाय। म्हणजेच आपण करणार आहोत 20 गुणवले 4। 20 गुणवले 4 केलं तर 80 उत्तर येते बघा। पर्याय क्रमांक दुसरा बी, 80 उत्तर। परत एकदा सांगतो, आपण काय केलं, 2 जसे 3 जसे 4 दिले, ह्या 2 + 3 + 4 ची बेरीज केली, 9 आली। आणि 100 त्रिकोणाच्या तिन्ही कोनांच्या मापांची बेरीज 180 असते। आपण त्याला 9 ने भागलं, 9 ने 180 ला भागलं तर तुम्हाला 20 उत्तर येईल। आपल्याला सर्वात मोठा कोन काढायला सांगितलाय। सर्वात मोठा कोन आपण इथं 4 2 जसे 3 जसे 4 मध्ये सर्वात मोठा कोन 4 आहे, म्हणून 20 गुणवले 4 करा। 20 गुणवले 4 80, सर्वात मोठा कोन 80 अंश येईल तुम्हाला। 80 अंश। तुमचं सुद्धा 80 अंश आले का, नक्की मला सांगायचे कमेंट करून। चला पुढला प्रश्न आपण बघणार आहोत, 3 नंबरचा। एका वस्तूची किंमत, तुमच्या पुढे प्रश्न आहे, एका वस्तूची किंमत 800 रुपये आहे। 10% सूट दिल्यावर विक्री किंमत किती। आता एका वस्तूची किंमत किती दिली आपल्याला, 800 रुपये आहे। 10% सूट दिल्यावर विक्री किंमत किती। आता इथं सुद्धा टक्केवारीचं आलंय बघा बाळांनो। जर आपण 800 छेदस्थानी 10 केलं आणि ह्याला गुणवले जर आपण 100 केले, ओके, किती केले, 100। 800 भागिले 10 गुणवले 100 जर केलं तर आपल्याला उत्तर मिळते का, आपण एकदा बघू, किंवा आपल्याला या पद्धतीने एक उत्तर काढावं लागेल। 800 छेदस्थानी 100 गुणवले 10। आता दोन्ही पद्धतीत आपल्याला कोणतं उत्तर निघतं ते बघू आपण। इथले 0, इथले 0 कॅन्सल, इथले 0, इथले 0, हेच राहू द्या। ह्या पद्धतीने आपल्याला उत्तर इझी निघते बघा। तर त्याची ट्रिक मी काय आहे ते लगेच सांगतो तुम्हाला। हेच प्रश्न मी इकडे घेतोय, ओके। 800 छेदस्थानी 100 गुणवले 10, ओके। आता बघा ट्रिक कशी लागते, ट्रिक कशी लागते। आता मी काय करणार आहे, या 0 हे 0, हे 0 हे 0 कॅन्सल झालं, राहिलंय काय, फक्त 8 गुणवले 10, 10 8 80। हे आलेले 80 काय करायचं, त्या मूळ किमतीतून वजा करायचे। म्हणजे 800 वजा 80 जर केलं तुम्ही तर तुम्हाला 720 हे उत्तर भेटेल। काय करायचं, 800 वजा 80 बरोबर 720
720. पर्याय क्रमांक दुसरा तुम्हाला उत्तर भेटेल 720. आपण पुढला प्रश्न बघणार आहोत बाळांनो. 4 नंबरचा प्रश्न काय दिलाय बघा. 12, 18, 24 एक गाळलेलं पद आहे ते आपल्याला शोधायचं आणि 36 या मालिकेत रिकामी जागा भरा म्हणले. काहीच करायचं नाही बाळांनो. 12 अधिक 6 करा. 12 आणि 6 18 येतात. पुढे 18 अधिक 6 करा 24 येतात. पुढे 24 अधिक 6 करा 6 आणि 4 10 30. पर्याय क्रमांक तिसरा. त्याच पद्धतीने 30 अधिक 6 करा 36. ही लास्ट संख्या तुम्हाला मिळून जाईल. म्हणजे संख्या मालिकामधील संख्यामध्ये 6 मिळवल्यास आपल्याला पुढली संख्या मिळून जाते. पुढला प्रश्न दिला बाळांनो 5 नंबरचा तुमच्या पुढे आहे. सोडवायचा आहे कसा बघा. एका वर्गाची बाजू 10 सेमी आहे. त्याचे क्षेत्रफळ किती. मी तुम्हाला इथं त्याचं सूत्र सुद्धा दिले बघा. क्षेत्रफळ बरोबर बाजूचा वर्ग हे सूत्र असते. बाजूचा वर्ग. बाजू दिली तुम्हाला इथे 10. 10चा वर्ग करा. 10चा वर्ग येईल तुम्हाला 100. पर्याय क्रमांक दुसरा उत्तर 100. पुढला प्रश्न घ्यायचा आपल्याला 6 नंबरचा. काय प्रश्न दिलाय बघा. 6 नंबरचा प्रश्न दिला बाळांनो. दोन संख्यांचा एलसीएम 36 आणि एचसीएफ 6 असेल तर त्या संख्या कोणत्या असू शकतात. आपल्याला एलसीएम दिला बघा आणि एक सूत्र वापरायचं. हे सूत्र लिहून दिलं या. कोणत्या संख्या असू. एलसीएम गुणवले एचसीएफ बरोबर गुणाकार. म्हणजे सेम गुणाकार आला पाहिजे. म्हणजे इथं एलसीएम दिला 36 म्हणजे थोडक्यात 36 गुणवले 6 करायचे आपल्याला. 6 6 36 ला 6. एक मिनिट वाटलं थोडस इकडे बघा. मी थोडस एका साईडला हा गुणाकार तुम्हाला करून दाखवतो. बघा काय दिलं आपल्याला 36. एलसीएम किती दिलाय 36 आणि एचसीएफ दिलाय 6. 36 गुणवले 6 करा. 6 6 36 ला 6. हात चाले 3. 6 18 19 20 21 म्हणजे 216 उत्तर येणार आहे. असे पर्याय बघायचे. त्या पर्यायाचा गुणाकार केल्यावर 216 येणार आहे. मग इथं घ्यायचंय 18 गुणवले 12. जर यांचा गुणाकार केला तर तुम्हाला 216 येणार आहे. म्हणून पर्याय क्रमांक बी उत्तर येणार आहे तुमचं. तर त्या संख्या कोणत्या असतील 12 आणि 18 असतील. तुम्ही 12 आणि 18चा गुणाकार करा 216 येतो का बघा. म्हणजे हे सूत्र आपण वापरलं आहे. एलसीएम गुणिले एचसीएफ बरोबर गुणाकार. म्हणजे दोन्ही संख्येचा गुणाकार जेवढा आलाय त्याच पर्यायामध्ये त्याच संख्या बघायचा. त्यांचा गुणाकार जर तेवढाच येत असेल तर ते तुमचं उत्तर 100% बरोबर असणार आहे. बघा पुढला प्रश्न मी घेणार आहे. पुढला प्रश्न 7 नंबरचा. आपला 6 नंबरचा क्वेश्चन झालाय. 7 नंबरचा बघा. एका ट्रेनची काय म्हणता येते. एका ट्रेनचा वेग 60 किलोमीटर पर आवर आहे. 2 तासात ती किती अंतर जाईल. ओके बघा 60 किलोमीटर पर आवर म्हणजे तास दिले. तुम्हाला ट्रेनचा वेग दिला या. स्पीड दिली. स्पीड वेग. आपण डिस्टन्सला अंतर असे म्हणतो. अंतर बरोबर वेग गुणवले वेळ. हे सूत्र तुम्हाला सर्वांना माहित आहे. आपल्याला किती अंतर जाईल अंतर काढायचं आहे. तुम्हाला वेग दिलाय बाळांनो 60 गुणवले वेळ किती दिलाय 2 तास. 6 2 12 म्हणजे 120. पर्याय क्रमांक तिसरा 120 किलोमीटर अंतर जाईल. पुढला आपण 8 नंबरचा क्वेश्चन बघायचा आपल्याला. 8 नंबरचा क्वेश्चन काय दिलाय. एका संख्येचा वर्ग 144 आहे. ती संख्या कोणती म्हणते. मग आपण जर 12चा वर्ग केला. सगळ्याला माहिती 12चा वर्ग किती येतो 144 येतो. म्हणून पर्याय क्रमांक तिसरा सी उत्तर 12 हे तुमचं बरोबर आहे. क्वेश्चन नंबर 9 लगेच घेऊया आपण. एका घनाचा क्यूब कडा 4 सेमी आहे. त्याचं घनफळ काढायचंय. म्हणजे घनफळ बरोबर हे सुद्धा वापरू शकतो आपण. घनफळ बरोबर घनाचे घन किंवा क्यूबचे घन किंवा कडाचे घन. ओके कडाचा घन. इथं कडा किती दिली तुम्हाला 4. 4चा घन 64. पर्याय क्रमांक तिसरा. आता पुढे तुम्हाला एका संख्येत 20% वाढ केल्यावर क्वेश्चन दुसरा दिलाय.
त्याचं कमेंट करून तुम्ही उत्तर सांगू शकताल का सगळेजण? लास्ट क्वेश्चन आहे 10वा. एका संख्येत 20% वाढ केल्यावर ती 120 झाली. मूळ संख्या किती? एका संख्येत 20% वाढ केल्यावर एक संख्या कोणती तरी केल्यावर ती 120 झाली. मग आपल्याला माहिती कोणती बी संख्या घ्या, 100 घ्या, 100 मध्ये जर 20% मी वाढ केली तर 120 झालं, म्हणजे मूळ संख्या कोणती येणार आहे? 100. बरोबर, एवढं सोपं उत्तर होतं. व्हिडिओ आवडला असेल, सर्व प्रश्न समजले असतील तर व्हिडिओला लाईक करायचंय. सर्व NMS नवोदय स्कॉलरशिपची तयारी करण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. या चॅनलवरती आपण 1ली ते 10वी गणिताचे व्हिडिओ आपण अपलोड करत आहोत. नियमित आपण नवोदय स्कॉलरशिप आणि NMS चे सर्व व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. आपली लवकरच NMS चे लाईव्ह क्लास सुद्धा सुरू होणार. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि जास्तीत जास्त मार्क्स घ्या. धन्यवाद. भेटूया अशाच ट्रिकनुसार, अशाच व्हिडिओनुसार पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.